नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? आज आपण ऑसिलेशन्स या चॅप्टरमधले पुढचे न्यूमरिकल्स बघत आहोत. जे न्यूमरिकल्स आपण बघत आहोत सध्या ते सगळे तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या व्यवस्थितपणे नोट करून घेत असाल आणि ते न बघता सोडून तुम्ही स्वतः न बघता ते सोडवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करत असाल असं मला नक्की वाटतं. आज आपण 17, 18 आणि 19 हे 3 न्यूमरिकल्स एक्सरसाइजमधले आज बघूयात. तर सुरू करूया आपण नंबर 17. ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 2 पाय सेकंड. म्हणजे आपल्याला इथं पिरियड टी इज इक्वल्स टू 2 पाय सेकंड हे दिलेलं आहे. त्याच्यावरून ओमेगा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लगेच आपण ओमेगा कॅल्क्युलेट करूया. 2 पाय बाय टी, ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय बाय टी. सो टी इज 2 पाय. लेट अस पुट द व्हॅल्यू ऑफ 2 पाय बाय 2 पाय. हे 2 पाय cancel, therefore omega becomes equals to 1 radian per second. So indirectly period 2 pi second is given, and it is nothing but omega means angular velocity 1 radian per second. About the mean position, O is observed to have a speed of v is equals to b root 3 meter per second when at a distance b from O, at a distance x is equals to b from O. If the particle is moving away from O at that instant, find the time required by the particle to travel a further distance b. न्यूमरिकल आपण आधी समजावून घेऊया. काय नेमकं आपल्याला काढायला सांगितलं आहे आणि आपल्याला ते कसं काढता येईल हे आपण विचार करूया. हे पहा, न्यूमरिकल समजावून घेण्यासाठी इथे एक आपण डायग्राम काढूया. समजा आता ही मेन पोझिशन आहे ओ आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे याला म्हणूया आपण एस आर. आणि इथं आपण मेन पोझिशनपासून त्या पार्टिकलनं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते इथंपर्यंत समजूयात पी पॉईंटपर्यंत. आणि हे एवढं जे डिस्टन्स आहे ते समजा आपण घेऊया एक्स. एक्स इज द डिस्टन्स कुठून ओपासून पीपर्यंत. आपल्याला प्रश्न विचारला आहे टाईम टेकन टू ट्रॅव्हल द फर्दर डिस्टन्स. फर्दर विच डिस्टन्स फ्रॉम पी टू आर. फर्दर बी, डिस्टन्स बी. आता पी पासून कुठंपर्यंत ते डिस्टन्स आहे माहीत नाही, आपण बघूयात आता. आता हे सोडवण्यासाठी आपण काय करूया, फॉर्म्युला आपला घेऊयात. v is equals to omega under root a square minus x square. This is the general formula for v in terms of x. आता याच्यामध्ये आपण v ची व्हॅल्यू, ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि x ची पण सबस्टिट्यूट करूयात. v ची व्हॅल्यू b रूट 3 इज इक्वल टू ओमेगा 1 इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू बी दिली आपलं, बी स्मॉल बी स्क्वेअर. आता आपण दोन्हीकडे स्क्वेअरिंग करूया. बीचं स्क्वेअर बी स्क्वेअर आणि रूट 3चा 3, 1चा स्क्वेअर 1 आणि हे स्क्वेअर रूट जाणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता बघा 3b स्क्वेअर हे आणि हे प्लस बी होणार, इकडे ट्रान्सफर करूयात आपण. बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर ॲज इट इज. सो देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 4b स्क्वेअर. सो ए इज बिकम्स इक्वल्स टू प्लस मायनस 2b. आता हे प्लस मायनस काही डायरेक्शनसाठी आहे, म्हणजे थोडक्यात ॲम्प्लिट्यूड हा 2b आहे. म्हणजे ओ पासून आर पर्यंतचं जे डिस्टन्स आहे इथलं ते किती आहे, 2b. मग आता एक्स, ओ पासून पी पर्यंतचं जे अंतर आहे ते आपण एक्स घेतलं. एक्स म्हणजे किती आहे ते बी आहे, बी स्मॉल बी. म्हणजे ओ पासून पी पर्यंतचं अंतर बी आहे आणि त्याच्या पुढं परत बी एवढं अंतर ट्रॅव्हल करायचं आहे आणि त्याला किती टाईम लागतो हे जे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे त्याचा अर्थ तुम्हाला, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. ओ पासून पी पर्यंतचं अंतर जे आहे ते ऑलरेडी किती आहे, बी. आणि त्याच्यानंतर ओ पासून पी पर्यंतचं अंतर बी आणि त्याच्या पुढं परत आणखी बी एवढं अंतर म्हणजे आर एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत. कारण बी प्लस बी 2b म्हणजे ॲम्प्लिट्यूड जो आहे 2b आहे. हे इथून ओ पासून आर पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते 2b आहे. मग आपण आता काय करूयात, ओ पासून पी पर्यंत किती टाईम लागतो हे आधी काढूया. त्यात सेम तेवढाच टाईम पी पासून आर पर्यंत लागणार आहे कारण डिस्टन्स सेम आहे.
ओ पासून पी पर्यंतचं अंतर बी आहे, हे बी. पी पासून आर पर्यंतचं पण बीच आहे. त्यामुळं ओ पासून पी पर्यंतचा जो टाईम लागलेला असेल सेम टाईम पी पासून आर पर्यंतसाठी लागेल. मग आपण ओ पासून पी पर्यंतचा टाईम कसा काढायचा? एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता अल्फा इथे 0 घ्यायचा आहे कारण पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. एक्सची व्हॅल्यू बी घेतली इज इक्वल्स टू ए साइन ओमेगाची व्हॅल्यू 1 आणि टाईम टी. ॲम्प्लिट्यूड एची व्हॅल्यू इथं 2b घ्यावी लागेल. सो बी इज इक्वल्स टू 2b साइन टी. हे बी कॅन्सल, त्यामुळे आपल्याला काय मिळणार? साइन टी इज इक्वल्स टू 1/2. सो टी इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ हाफ. साइन इनव्हर्स ऑफ हाफ मीन्स 0.5. 1/2 म्हणजे 0.5. मग नॅचरल साईनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल 30 डिग्री, म्हणजेच π/6 रेडियन. म्हणजे ओ पासून पी पर्यंतचं जे काही टाईम आहे तो आहे π/6 रेडियन. मग पी पासून आर पर्यंतसाठी लागणारा जो टाईम आहे तो पण सेम तेवढाच लागणार आहे. मग आपण आता काय करूयात? द टाईम टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम ओ टू आर, म्हणजे पी पासून पुढे बी एवढा अंतर, पी पासून पुढे हे बी एवढा अंतर, म्हणजे आपण म्हणूयात टाईम टी टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम ओ टू आर इज इक्वल्स टू π/6. ओ पासून पी पर्यंत π/6, तसंच पी पासून आर पर्यंत सेम तेवढाच π/6. सो टोटल टाइम इज LCM येतं 6 π + π 2π. सो द आन्सर इज π/3 सेकंड. सो टाइम टेकन टू ट्रॅव्हल that particle from O to R is π/3. So our final answer is π/3 second. Second numerical बघूया आपण. The period of oscillation of a body of mass m1 suspended from a light spring is t. म्हणजे जेव्हा m1 एवढं मास असतं तेव्हाचा जो पिरियड आहे तो आपण t1 म्हणूया, त्याची व्हॅल्यू आहे t. when a body of mass m2 is tied to the first body, म्हणजे m1 ला m2 टाईट केलं म्हणजे टोटल मास किती होणार? m1 + m2 टोटल मास. त्यावेळेस पिरियड किती पहा? द सिस्टीम इज मेड टू ऑसिलेट विथ पिरियड 2t, म्हणजे ना त्यावेळेसचा पिरियड t2 म्हणूया आणि त्याची व्हॅल्यू आहे 2t. कम्पेअर दी मासेस, म्हणजे m1/m2 हा रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. सो हे डेटा गिवन डेटा आहे. मग आपण आता कसं सोडवायचं बघूया. We know that t is equals to 2π√m/k. Here k is constant, so t is directly proportional to √m. मग आता दोन पिरियड आहेत, आपण इथं दोन इक्वेशन्स करूयात. पहिल्यांदा मास m1 असताना पिरियड किती आहे? t1. सो t2 इज पिरियड व्हेन मास इज m1 + m2. यांचा रेशो घेऊयात आपण. t2/t1 इज इक्वल्स टू √m1 + m2/m1. t2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2t आणि t1 ची व्हॅल्यू दिलेली आहे t m1 + m2 डिवायडेड बाय m1 ॲज इट इज स्क्वेअर रूटमध्ये. t कॅन्सल. आता हे स्क्वेअर रूट राईट साईडचं कॅन्सल करायचं आपल्याला, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. सो 4 इज इक्वल्स टू m1 + m2 डिवायडेड बाय m1. आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. काय होईल बघा? 4m1 इज इक्वल्स टू m1 + m2. 4m1 इज इक्वल्स टू m1 + m2. 4m1 - m1 इज इक्वल्स टू m2. 3m1 इज इक्वल्स टू m2. Therefore m1/m2 is equals to 1/3. So the final answer is m1 is to m2 is equals to 1:3. This is the final answer, that is 1:3. Next numerical number 19. The displacement of an oscillating particle is given by x is equals to a sin omega t plus b cos omega t, where a, b and omega are constants.
Prove that the particle performs a linear SHM with amplitude A is equals to under root A square plus B square. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की ॲम्प्लिट्यूड हा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. सो लेट अस सी हाऊ टू सॉल्व दिस. तर दिलेलं जे इक्वेशन आहे ते काय आहे, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. ॲक्च्युली आपण या ठिकाणी व्यवस्थित जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, हियर इट इज सीन क्लिअरली दिस ए साइन ओमेगा टी इज फर्स्ट SHM, that is x1 suppose, and this b cos omega t is second SHM, and x1 plus x2 is equals to resultant displacement, that is x. So the displacement which is given x is the resultant displacement, and it is the addition of two SHMs x1 plus x2. So this is the numerical of composition of two SHMs. In this numerical we have x1 is equals to a sin omega t plus 0, means there is no any initial phase, so it is 0, and second SHM is x2 is equals to b cos omega t. We can write this as b sin omega t plus pi by 2. If you compare these two displacements x1 and x2 with the standard equations, x is equals to a sin omega t plus alpha, then we get the value of first amplitude of first SHM is small a, amplitude of second SHM a2 is b, initial phase of first SHM is 0, initial phase of second SHM is pi by 2. So a1, a2, alpha 1, alpha 2, these are the values which we got here. How much is a1? a1 is equals to a, second a2 is equals to b, alpha 1 is equals to 0, alpha 2 is equals to pi by 2. We know that the resultant amplitude a is equals to under root a1 square plus 2a1 a2 cos alpha 1 minus alpha 2 alpha 1 minus alpha 2 plus a2 square. Now put all these values over here to find the resultant amplitude a. So we get a is equals to under root a1 is a, so a square plus 2 a1 a2, a1 is a, a2 is b, 2ab into cos alpha 1 minus alpha 2, alpha 1 is 0, alpha 2 is pi by 2. So alpha 1 minus alpha 2 is equals to 0 minus pi by 2. It becomes minus pi by 2, but cos minus pi by 2 is cos pi by 2. So we can write directly here as alpha 1 minus alpha 2 is equals to pi by 2 plus a2 square, a2 is b, b square. Cos pi by 2 is 0. So therefore a is equals to under root a square plus 2ab into 0 plus b square. So finally we get the value of a as equals to under root a square plus b square, hence the proof. So this is numerical number 19. So we will solve the next numerical in tomorrow's lecture. Okay, thank you.